नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेतून गरीब, अपंग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते। या योजनेतून मिळणारी मुदत ही पूर्वी 1,500 रुपये होती, पण आता सरकारने ती वाढवून 2,500 ते 3,500 रुपये केली आहे। ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते। आता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल एक मोठा अपडेट समोर आलेला आहे। राज्य सरकारने हप्ता मंजूर केला असून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत। 12 नोव्हेंबर पासून काही लाभार्थ्यांना 3,500 रुपयाचा मेसेज मिळाला आहे। जर अजून तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर काळजी करू नका, कारण पैसे टप्प्याटप्प्याने पाठवले जात आहेत। काही जिल्ह्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील काही दिवसात सगळ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाईल। जर तुम्हाला अजून अर्ज करायचा असेल तर ही पात्रता आवश्यक आहे। यामध्ये महाराष्ट्रात कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे आणि वार्षिक उत्पन्न हे 21,000 रुपयापेक्षा कमी असावे। अर्जदार निराधार, अपंग, विधवा किंवा वृद्ध असावा। आणि हो, अर्जासाठी लागणारे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, राशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक आणि एक पासपोर्ट साईज फोटो। जर तुम्हाला अजून पैसे आलेले नसतील तर 2 ते 3 दिवस वाट पहा। काही वेळा बँक प्रक्रियेमुळे उशीर होतो। जर 1 आठवडा झाला तरी रक्कम आली नाही तर आपल्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयात संपर्क करा। मित्रांनो, ही माहिती तुमच्या उपयोगी असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे व्हिडिओ हे येत राहतात। धन्यवाद।